नमस्कार. हिस्ट्री SNMUमध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आजपासून आपण मराठा इतिहास ही सिरीज सुरू करणार आहोत. मराठा इतिहास जाणून घेण्यासाठी महत्त्वाचे काही साहित्यिक स्रोत आहेत. त्यात सर्वप्रथम येते ते म्हणजे बखर. बखरीचे दोन प्रकार आहेत, एक शिवकालीन बखर आणि द्वितीय पेशवेकालीन बखर. आज आपण सर्वप्रथम शिवकालीन बखरींबद्दल जाणून घेऊया. सर्वात प्रथम आहे सभासद बखर. यांचे लेखन केलेले आहे कृष्णाजी अनंत सभासद. या बखरीतून शिवाजी महाराजांच्या पराक्रमाव्यतिरिक्त सैन्य व्यवस्था, खजिना, रयतेच्या सुधारणा, देवस्थान, मस्जिद यांना दिलेल्या देणग्या आणि अष्टप्रधान मंडळ याबद्दल सविस्तर माहिती यात दिसून येते. द्वितीय बखर आहे चिटणीस बखर. याचे लेखन केलेले आहे मल्हार रामराव चिटणीस यांनी. या बखरीमध्ये शिवछत्रपती महाराज यांचे सप्तप्रकरणात्मक चरित्र या नावाची 7 प्रकरणं आहेत. ही बखर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 130 वर्षांनंतर लिहिलेली आहे. यानंतरची बखर आहे श्री शिवछत्रपती 91वी कलमी बखर. याचे लेखन केलेले आहे दत्ताजी त्रिमल वाकानवीस. दत्ताजी त्रिमल वाकानवीस हे अष्टप्रधान मंडळातील एक मंत्री होते, त्यामुळे त्यांनी दिलेली माहिती ही अस्सल दर्जाचीच असणार, यात काहीही शंका नाही. यानंतरची बखर आहे चित्रगुप्ताची बखर. याचे लेखन केलेले आहे रघुनाथ यादव. रघुनाथ यादव शिवाजी महाराजांबद्दल आणि त्यांच्या कर्त्या पुरुषांबद्दल खूप सारी माहिती या बखरीत त्यांनी लिहिलेली आहे. पुढची बखर आहे दलपतशाहीची बखर. या बखरीमधून आपल्याला शिवाजी महाराजांच्या कार्याशिवाय त्यांनीच्या शत्रुपक्षातील लोकांनी त्यांच्याबद्दल काय मतं व्यक्त केली आहेत याची माहिती दलपतशाहीची बखरमधून आपणास दिसून येते. आज आपण शिवकालीन 5 बखरी पाहिल्या. जर तुम्ही त्या व्यवस्थित नोट केल्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला त्या पुन्हा लिहून पाठवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ऋग्वेदाबद्दल आणि यजुर्वेदाबद्दल जर तुम्ही माहिती घेतली नसेल तर या चॅनलवर उपलब्ध आहे. तेही 2 व्हिडिओ पाहायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.